प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा रिव्ह्यू देण्याआधी मी तुम्हाला या प्रोमोचा रिव्ह्यू देऊ इच्छिते। तर येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला असं दिसणार आहे की अद्वैत दवाखान्यात ॲडमिट असताना कला त्याला भेटायला जाणार असते। तर या सरोजने नैनाजवळ जबाबदारी दिली आहे की कलाने अद्वैतला भेटले नाही पाहिजे, नाहीतर तुला घरातून हाकलून देईल। म्हणून नैना कलाला रोखत असते की तू अद्वैतला भेटू शकत नाही, तुला परवानगी नाहीये। पण आता या सगळ्यांचा रोष पत्करून कला अद्वैतला भेटतेच आणि अद्वैत सुद्धा सारखा खरे खरे असं नावाचा त्याने डोशा धरलेला असतो, म्हणजे त्याला कलाशिवाय करमेना। आणि नाही नाही म्हणता म्हणता कला सुद्धा त्याच्या चांगुलपणाच्या प्रेमात पडली आहे, रादर त्याच्याच प्रेमात पडली असं म्हणा ना। आता अद्वैत म्हणत असतो माझी सेवा कर, तुला पुण्य मिळेल, मी तुझा नवरा आहे ना। आता कला म्हणते बरं रे दीडशाण्या, करते हं तुझी सेवा। आणि आता कला अद्वैतच्या सेवेला लागली बरं का प्रेक्षकांनो। मी तुम्हाला यासाठी प्रोमो दिला की येणारे पुढील भाग खूपच जबरदस्त असणार आहे। आज तर त्यांनी इतका सुंदर आणि इमोशनल दाखवलाय ना एपिसोड, तुम्हाला काय सांगू। तर सुरुवातीला आपण बघतोय आता ह्या कलाच्या दुकानाला आग लागलेली असते। अद्वैत या सगळ्यांना शांत करत असतो। कलाचे वडील अद्वैतची कृतज्ञता म्हणून आभार मानतात की अद्वैतने कलाला वाचवलं, दुकानाला वाचवलं। अद्वैतराव तुमचा खूप आधार वाटतोय आम्हाला। आता कलाच्या आईला येते चक्कर, म्हणून कलाच्या आईला अद्वैत पाणी वगैरे पाजतो आणि त्यांना आधार देत म्हणतो मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू। आता अद्वैतला पण ठसका लागत असतो, पण सोहम म्हणतो दादा तू पाणी पी ना। आता अद्वैत म्हणतो नको नको मला काही नको। आता अद्वैत त्यांना समजवतो या क्षणी आपण काही करू शकत नाहीये, अशा क्षणाला आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, तुम्ही रडू नका। अद्वैतला या सगळ्यांची अवस्था बघे ना। आता काजलही म्हणते आई दाजी बोलतायत ते बरोबर आहे, आपण आहोत ना सगळे। पण संगीताताईंनी मात्र त्यांचा संयम सोडलेला दिसतोय, त्या खूप रडतात आणि म्हणतात आमचं दुकान अंबाबाईचा आशीर्वाद होता हो, असं कसं जळालं। आता अचानक कलाला आठवतं की अंबाबाईचा फोटो आतमध्ये राहिलाय। आता अद्वैत ते ऐकतो आणि खरं तर प्रेक्षकांनो जे या मालिकेचा अगदी पहिल्या भागापासून एपिसोड बघताय त्यांना माहितीच असेल, अद्वैत सुद्धा अंबाबाईचा खूप मोठा भक्त आहे। अंबाबाईचा फोटो आतमध्ये जळतोय, नाही हे अद्वैतला सहनच झालं नाही। आता त्याने काय केलंय की त्याच्या तोंडाला रुमाल बांधलाय आणि त्या आगीमध्ये विचार न करता उडी मारली आहे आणि त्या अंबाबाईचा फोटो शोधून काढलाय, कोल्हापूरच्या अंबाबाईचा। आता इथे त्यांनी खाली सांगितलंय की सदर दृश्य ही तज्ज्ञांच्या देखरेखीखाली चित्रित करण्यात आलेले, त्यामुळे कोणी त्याचे अनुकरण करू नये। तर आता बघा प्रेक्षकांनो त्या आगीमध्ये कसा बसा त्याने तो फोटो शोधला, पण आता त्या धुरामुळे त्याला प्रचंड त्रास होत असतो आणि आता बाहेर कला ओरडत असते। पण आता जसा अद्वैतने कलाचा जीव वाचवला ना, तसाच कलाने पण अद्वैतचा जीव वाचवलाय। पण आता तत्पूर्वी हा सीन त्यांनी दाखवलाय। रजनीताई काळजीत असतात की तिथे काय परिस्थिती असेल। आबा म्हणतात मला पण खूप चिंता लागून राहिली आहे, पण अद्वैत आणि सोहमवर माझा पूर्ण विश्वास आहे, काळजी करू नको रजनी, आपली पोरं समजा ठीक करतील। सरोज म्हणते मुळात अद्वैतला तिथे जाण्याची गरजच नव्हती, मी त्याला म्हटले होते खरेंच्या दुकानात आग लागली आहे त्यांचं ते बघतील, आपण काय ठेका घेतलाय का सगळ्यांचं सगळंच चांगलं करायचा। आता हे ऐकून आबांना जरा त्रासच होतो। आबा म्हणतात काय ग सरोज, काय बोलायलीस, भान आहे का तुला? अगं कला आपल्या घरासाठी आपल्या पिढीसाठी सतत झटत असते, किती काय करते ती आपल्यासाठी। मग अद्वैतने त्याच्या सासूरवाडीसाठी काही केलं तर काय हरकत आहे। आता ही सरोज म्हणते आबा हे बघा कोणासाठी काही करू नये असं मला म्हणायचंच नाहीये, आपण ज्या लोकांसाठी जे करतोय ना त्या लोकांची मुळात लायकी पाहिजे ते सगळं करवून घेण्याची। आता आबा चिडतात आणि म्हणतात त्यांची लायकी काय आहे ते आपण नाही ठरवू शकत ग सरोज, काय आहे ना एक गोष्ट लक्षात ठेव, ही दोन्ही कुटुंब एकत्र आहेत आता, तेव्हा अद्वैत जे करतोय ना ते उपकार म्हणून नाही, त्याचं ते कर्तव्य आहे, लक्षात ठेव। अद्वैतला फोन लाव बरं आधी, काय म्हणतोय ते बघ। आबा असं बोलतात तेव्हा सरोजला रागच येतो। आता ते फोन लावते सरोज, पण अद्वैत काही फोन उचले ना। आता सरोज वैतागते आणि म्हणते माझा फोन पण उचलत नाहीये हा मुलगा, रमला असेल तिकडे। आता असं बोलल्यानंतर या सरोजला तिकडच्या परिस्थितीचं खरंच काहीही अनुमान नाहीये, पण तरी ती काहीतरी आपला विचार करायचा म्हणून करते। आता ही रजनीताई खूप काळजी करते आणि म्हणते ठीक असतील ना पोरं तिकडे, हे आता सगळेजण काळजी करतात। पण आता बघा प्रेक्षकांनो हा थरार जबरदस्त दाखवलाय त्यांनी। अद्वैत आता अंबाबाईचा फोटो आणायला जातो तेव्हा त्याला काहीही दिसत नसतं, कला सुद्धा तिच्या जीवाची पर्वा न करता त्या आगीत उडी घेते आणि अद्वैतला म्हणते
चांदेकर बाहेर चल, वेडा आहेस का, आत कशाला आलास. आता कलाने धरलंय त्या अद्वैतला असं आणि कसं बसं बाहेर काढलंय आणि आता अद्वैतला त्रास व्हायला लागतो त्या धुरामुळे आणि श्वास घ्यायला म्हणजे घेताच येत नाहीये त्याला श्वास, तो असं गुदमरल्यासारखं करतोय. आता हे जे दृश्य आहेत ना हे सगळे खूप पटापट दाखवलेत त्यांनी, त्यामुळे तुम्हाला नीटसं कळणार नाही. तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस वाढवून बघा. आता अद्वैत खोकलत असतो, कला त्याला म्हणत असते काय होतंय तुला. सोहम म्हणतो अरे दादा पाणी पितोस का, श्वास घे. कला म्हणत असते श्वास घे चांदेकर, श्वास घे. सोहम त्याचा पंप आण पटकन गाडीतून. सोहम आता पळत पळतच त्या गाडीकडे जातो आणि तो पंप आणतो. पण आता तो पंप घेतल्यावर सुद्धा अद्वैतला काहीही बरं वाटेना. तो पंप घ्यायचा प्रयत्न करतोय पण त्याला पंप सुद्धा ओढता येईना आणि तो पंप पण काम करेनासा झालाय. तो नेमका ऐन वेळेवर संपलाय. संकट बघा कशी एका मागोमाग एक आली आहे. कलाचे वडील म्हणतात कला उशीर करू नको, आपण डॉक्टरांना बोलवायचं का. आता ही कला म्हणते बाबा डॉक्टरांना बोलवायचा वेळ नाहीये, मी याला दवाखान्यात घेऊन जाते. सोहम पाणी दे रे. आता काजल पाणी देते. अद्वैत पाणी प्यायचा प्रयत्न करतो. पाणी पिल्यावरही त्याला श्वास घेता येईना. तो सारखा श्वास गुदमरल्यासारखा करतोय. आता हा सोहम गाडी काढायला जातो तर बघतो तर काय गाडी पंक्चर झालेली. सोहम डोक्याला हात मारून घेतो आणि त्या गाडीला लात मारून म्हणतो अरे देवा काय ही गाडी आताच पंक्चर झाली. फारच अवघड वेळ दाखवली त्यांनी प्रेक्षकांनो. अद्वैतला प्रचंड त्रास होत असतो. तेव्हा कला म्हणते सोहम संजीवनी हॉस्पिटलमध्ये फोन कर, पटकन ॲम्ब्युलन्स बोलावून घे. आता सोहम ॲम्ब्युलन्स बोलवत असतो तेव्हा ॲम्ब्युलन्स सुद्धा लवकर येईल की नाही याची शाश्वती नसते. आता मात्र खूप टेन्शनमध्ये वातावरण आहे. आता कलाला सांगतो सोहम वहिनी अजून 40 मिनिटं लागणार आहे ॲम्ब्युलन्सला यायला. कला म्हणते सोहम पटकन जा आणि रिक्षा घेऊन ये, जा लवकर. सोहम पळतच जातो आणि रिक्षा घेऊन येतो. अरे देवा, प्रेक्षकांनो सगळे बाकीचे नुसते तमाशा बघतात बरं का. यांच्या घरचेच त्या अद्वैतला मदत करतात. बिचारा अद्वैत आता मात्र त्याला फार त्रास व्हायला लागतो. पण तरी सुद्धा या दोघांची केमिस्ट्री खूप सुंदर दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो. या संगीताताई सारखी अद्वैतची पाठ चोळत असतात. आता सोहम पटकन रिक्षा घेऊन येतो. कला अद्वैतला रिक्षेत बसवते आणि मांडीवर त्याचं डोकं ठेवते. अरे देवा, प्रेक्षकांनो आता बघा हा. काजल म्हणते आई बाबा तुम्ही या लवकर, मी याच्या बरोबर जाते सोहम बरोबर गाडीवर. आता संगीताताई आणि हे वडील त्या कलाचे विचार न करता पटकन रिक्षात गेलेत. प्रेक्षकांनो असं म्हणू नये पण या श्रीमंत लोकांपेक्षा गरीब लोक परवडले. निदान माणूस केलं तरी जागतात. आता कला म्हणते दादा लवकर फास्ट चला. रिक्षावाल्याला सांगते ती जितकं फास्ट चालता येईल तितकं फास्ट चाला. आता या दोघांचा रिक्षामधला संवाद खूप ऐकण्यासारखा आहे प्रेक्षकांनो. आता कला म्हणत असते चांदेकर डोळे उघड, मी काय बोलते कळते ना तुला चांदेकर, अरे बघत राहा माझ्याकडे चांदेकर. कला त्याला म्हणत असते माझ्याकडे बघत राहा चांदेकर. आता अद्वैत या सिच्युएशन मध्ये सुद्धा तिला म्हणत असतो कला टेन्शन नको घेऊ, सगळं ठीक होईल, मी आहे तुझ्यासाठी, तू टेन्शन घेऊ नकोस. कला म्हणते मला माहिती आहे रे चांदेकर तू आहेसच, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये, मी आहे ना. चांदेकर माझ्याशी बोलत राहा बरं तू. आता आलो आपण दवाखान्यात आलो. अगदी लहान लेकराला समजवतात ना तसं कला त्याला सारखी जागा ठेवून समजवत असते. ऐकू येतंय ना तुला चांदेकर, बोलत राहा रे माझ्याशी. आणि रिक्षावाल्याला मधून मधून म्हणत असते चला दादा लवकर. आता अद्वैतला खूप त्रास होतोय बघा प्रेक्षकांनो. अद्वैत तिला थँक्यू म्हणत असतो श्वास लागलेला असताना पण. आता कला म्हणते काय बोलतोयस तू चांदेकर. आता अद्वैत म्हणतो थँक्यू, तू रिक्षा चालवत नाहीयेस ना म्हणून थँक्यू. आता कला आधी हसते आणि म्हणते मस्करी काय करतोस रे चांदेकर, मार टोमणे मार, हवं तर मस्करी कर पण माझ्याकडे बघ चांदेकर, डोळे मिटवू नकोस. आता बघा प्रेक्षकांनो या दोघांची एकमेकांमध्ये किती इमोशनल अटॅचमेंट आहे हे या दृश्यावरनं दिसतंय. बघ ना रे चांदेकर, माझ्याशी बोल ना, तू म्हणशील तसं वागेल रे मी तुझ्या बेडवर चादर नाही ठेवणार, पाय नाही ठेवणार, तू म्हण मला, तू भांड माझ्याशी, तू बोल. कलाला सुधरत पण नाही आता काय बोलावं अद्वैतशी. आता ती सारखी म्हणत असते त्याला तू डोळे उघड चांदेकर, मी भांडी ना तुझ्याशी, उठ चांदेकर. आता अद्वैत तिथे बेशुद्ध पडलाय. आता कला त्याला पुढे बोलतच असते तू माझं ऐकत नाहीस रे चांदेकर, तू कसं आहेस रे, नको ऐकूस माझं पण बोल माझ्याशी, भांड रे हवं तर. आता अद्वैतला तिथे म्हणजे त्याची शुद्ध हरपली आहे. आता कला खूप रडायला लागते आणि म्हणत असते चला ना
काका, लवकर चला, उठ लवकर चांदेकर, बघ आपण आलोय दवाखान्याजवळ. आता तिथे अंबाबाईचा फोटो असतो रिक्षामध्ये. कला आता अंबाबाईला हात जोडून म्हणते, अंबाबाई माझ्या अद्वैतचं रक्षण कर, वाचव त्याला. आता असं म्हणून ती खूप रडत असते. प्रेक्षकांनो, हा सीन बघितल्यावरती तुम्हाला खूप छान वाटेल. आज खूपच सुंदर चित्रित केला त्यांनी हा सीन. आणि या सीनमध्ये अद्वैत कलाची ॲक्टिंग तर माइंड ब्लोईंग आहे. या सीनसाठी आज एक लाईक करायला तुम्ही विसरू नका. कला सारखी देवी आईला प्रार्थना करत म्हणत असते, चांदेकरला वाचव ग देवी आई, वाचव. आता कलाला कळलंय की अद्वैत किती चांगला माणूस आहे. पण आता बघत राहा प्रेक्षकांनो, येणारे भाग खरंच छान असतील. तर अशा पद्धतीने हो नाही करत कला बिचारी पोहोचली आहे दवाखान्यामध्ये. आता काजल म्हणत असते, सोहम चल लवकर. सोहम म्हणतो, थांब जरा, मला आईला फोन करून कळवू दे. सोहमने घरी कॉल केलाय बरं का. आता रजनीताई फोन उचलतात आणि म्हणतात, अरे बापरे सोहम, अरे कुठे आहेस रे तू, आम्ही किती वाट बघतोय तुमची. आता त्या पुढे काही बोलणार तेवढ्या सोहम म्हणतो, आई मी काय बोलतोय ते माझं ऐकून घे. हे बघ इथे परिस्थिती खूप भयंकर आहे, खूपच परिस्थिती चिघळली आहे. कला वहिनीचं दुकान पूर्ण जळालंय आणि त्या आगीमध्ये अद्वैत दादा गेल्यामुळे त्याला त्रास झालाय ग धुराचा. आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन जातोय. आई आम्ही संजीवनी हॉस्पिटलमध्ये चाललोय, तुम्ही लवकरात लवकर तिकडे पोहोचा. आता मात्र सगळ्यांचेच धाबे दणाणलेत बरं का प्रेक्षकांनो. रजनीताई म्हणतात, बरं आम्ही पोहोचतो दवाखान्यात. आता दवाखाना ऐकल्यानंतर सगळेच ताडकन उभे राहतात. आबांचा तर हृदयांचा ठेकाच चुकलाय, काय झालं असेल नेमकं. आता फोन ठेवल्यावर रजनीताई सगळ्यांना सांगतात झालेला प्रकार. आपल्याला पटकन संजीवनी हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, कलाचं दुकान पूर्ण जळालंय. अद्वैतला खूप त्रास होतोय धुराचा, त्याने आगीत उडी मारली ना म्हणून. सरोज चिडते आणि म्हणते, मला माहित होतं त्याला हा त्रास होईलच म्हणून मी त्याला सांगत होते की तू जाऊ नकोस. अद्वैतला बघायला मला निघायला हवं ताबडतोब. आबा म्हणतात, मला येऊ दे सरोज, मला येऊ दे. सरोज म्हणते की नाही आबा, थांबा तुम्ही इथे, मी कळवते तुम्हाला त्रास होईल तिथे. आता आबा बसलेत खरी घरी, पण त्यांना फार त्रास होतोय. आता तो राहुल बघा ना, तिथेच नुसता गंमत पाहत बसलाय. याचं काम नव्हतं का त्या सरोजच्या मागे जायचं. हे असे फुकटे असतात प्रेक्षकांनो, काय बोलू आता. असो, आपण मालिकेपुरतं बोलतोय हे मात्र नक्की. आता अद्वैत तिथे दवाखान्यात त्याला ॲडमिट करायचं चालू आहे. कला डॉक्टरांना सांगते की याला श्वासाचा त्रास आहे, आगीमध्ये उडी मारली त्याने, त्याला उबळ आली आहे, त्याला शुद्धीवर होता तो आधी, पण त्याला आता नाही हो, शुद्ध हरपली आहे त्याची. त्याला वाचवा हो डॉक्टर, त्याला वाचवा. कलाला सुधरे ना, काय बोलावं, ती सारखी रडत असते. आता ते डॉक्टर म्हणतात, हे बघा केस क्रिटिकल दिसतीये, रिकव्हरी केव्हा होईल हे आम्ही नाही सांगू शकत. आता ही नर्स म्हणते, तुम्ही थांबा सगळे इथे, बाजूला व्हा. आता अद्वैतला त्यांनी ॲडमिट करून घेतलंय. कला आता खूप रडत असते. अद्वैतची शुद्ध हरपलाय अद्वैत. आता बघा प्रेक्षकांनो, पुढे खूपच अप्रतिम दाखवलंय त्यांनी. कला सतत रडत असते, काय होऊन बसले हे सगळं. खरं तर कलाला एवढ्या जखमा झाल्यात अंगावर, पण या सगळ्याची शुद्ध तिला नाहीये. तिला फक्त काही झालं तरी अद्वैत बरा झालेला हवाय. आणि असं असतंच ना प्रेक्षकांनो, आपल्या प्रेमाचा माणूस जर असं आजारी पडलं तर आपल्याला आपली शुद्ध असते का. खूप छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. कला आता रडायला लागते. तिचे आई बाबा तिला सावरतात आणि कलाची आई म्हणते, बेटा समजा ठीक होईल, रडू नकोस. कलाचे बाबा म्हणतात, ए बेटा कला, अशी कोलमडून जाऊ नकोस ग, आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी, आलोय आपण हॉस्पिटलमध्ये, सगळं ठीक होणार आहे. आता शांत राहा बेटा, जास्ती विचार करू नकोस, मनावर ताण येईल तुझ्या. अशा प्रसंगामध्ये स्वतःला भानावर ठेवायला पाहिजे बेटा आपण. हे बघ तू जरा शांत हो बरं. आता सारखे ते सांगत असतात की तू टेन्शन घेऊ नको, पण आता कलाला मात्र झालेला सगळा प्रकार आठवतो. हा प्रेक्षकांनो, अद्वैतने कसं वाचवलं तिला. अद्वैत किती जीवाच्या आकांताने तिला म्हणत असतो की खरे आपण बाहेर आलोय, आता नको काळजी करू. आणि पुन्हा तो फोटो वाचवण्यासाठी आगीत उडी घेतो. हे सगळे प्रसंग आठवून कलाला आणखीन त्रास होऊन ती रडत असते प्रेक्षकांनो. आता तिला कळलंय अद्वैत खूप जेन्युइन माणूस आहे म्हणून, त्यामुळे ती आता त्याच्या प्रेमात पडली आहे. हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो. या दोघांची लव्ह स्टोरी बघायला किती मजा येणार आहे. आता पुन्हा एकदा कला आईला म्हणजे देवी आईला प्रार्थना करते, आई अंबाबाई, कशाचीही पर्वा न करता, परिणामाची पर्वा न करता चांदेकरने माझ्यासाठी उडी घेतली आगीमध्ये, त्याला वाचव अंबाबाई. देवी आई, मी हात जोडते तुझ्या पुढे, त्याला काहीही होऊ देऊ नको. देवी आई चांदेकरचं रक्षण कर. कला खूप रडायला लागते. तिचे बाबा पुन्हा म्हणतात, कला नको रडूस ग, होईल ना समजा ठीक. अगं तू जेव्हा आतमध्ये गेलीस ना, तेव्हा चारी बाजूने आग होती ग. अद्वैतराव धावत आमच्यापाशी आले ग, मला म्हणाले, मी आहे ना,
खरेला मी याच्यातनं बाहेर आणणार. मागचा पुढचा विचार न करता तुला वाचवायसाठी आगीत उतरले ग अद्वैतराव. कला त्यांनी सावरलं ग. लई चांगला माणूस येतो. खंबीरपणाने उभे राहिले ग ते पाठीशी. जो चांगला माणूस असतो ना त्यालाच कळतं हे दुःख. आई अंबाबाई आपल्या पाठीशी आहे बाळा. अद्वैतराव सुखरूप परत येतील आणि पुन्हा आपल्या पायावर उभे राहतील. नको काळजी करू बेटा, नको टेन्शन घेऊ. आता ते इतकं छान समजवतात कलाला. आता या संगीताताई डोळे पुसतात तिचे आणि म्हणतात, शांत हो बघू कला, शांत हो. कमाले नाही प्रेक्षकांनो यांची एवढी अप्रतिम अभिनय करायची. आता सरोज येते तिथे आणि म्हणते, बापरे काय झालंय नेमकं एवढं, काय रे सोहम काय झालं. आता कला सांगते सगळं की मॅडम माझ्या दुकानामध्ये काही बिल्डर लोक घुसली होती आणि ते जबरदस्ती माझं दुकान घेत होते. मी त्यांना दुकान द्यायला नकार दिला तेव्हा त्यांनी माझ्या दुकानाला आग लावली हो. आणि मी आग विझवत असताना चांदेकर आतमध्ये आला आणि त्याने माझ्या वाचवण्यासाठी आत उडी मारली. आता असं ऐकल्यानंतर सरोजला आणखीन राग येतो. आता ही कला म्हणते तिथल्या आगीच्या धुरामुळे त्याला खूप त्रास झालाय मॅडम. आता चांदेकर बेशुद्ध आहे, त्याला श्वास पण घेता येत नाहीये. आता हे सगळं सरोज ऐकते आणि खूप चिडते. आता कला म्हणते मला नाही कळते मी काय करू. आता ही सरोज म्हणते काय म्हणाले डॉक्टर. कला म्हणते ते म्हणाले की ते काही सांगू शकत नाही, परिस्थिती सध्या बिकट आहे. आता सोहम सरोजकडे बघून हो असं सांगतो डोळे मिटवून. मग आता कला म्हणते मला काही सुधरत नाहीये, काय करू आता मी. आता मात्र सरोज जोरात ओरडते, अद्वैत कुठे. आता सरोज हा सोहम म्हणतो आहे आत ॲडमिट आहे दादा. आता मात्र सरोज चिडते आणि या कलाला म्हणते आणि कलाच्या आईवडिलांना पण म्हणते की हे सगळं तुमच्यामुळे झालंय आणि तुमच्यामुळेच नाही रॅदर तुझ्यामुळे झालंय हे सगळं. आणि तुला अपराधी वाटत असेल ना तर ते सगळं बरोबर आहे. आतमध्ये जो आहे ना तो माझा मुलगा आहे हे विसरू नकोस. माझ्या मुलाच्या वाटेत जो कोणी येतो ना त्याला मी पुरतं संपवून टाकते, लक्षात ठेव. आता सोहमला राग येत असतो सरोजचा. आता सरोज म्हणते तू जे काही केलंयस ना त्याची शिक्षा तुला आता भोगावीच लागणार आहे. त्यामुळे आता तुझी गाठ माझ्याशी आहे हे तू विसरू नकोस. आता कलाला या सिच्युएशनमध्ये समजवायचं का काही बोलायचं, पण आता ह्या बाईला मात्र हिचा इगोच प्रिय आहे. आता ही कलाला अशी बोलते आणि आता बघा प्रेक्षकांनो पुढच्या प्रसंगामध्ये तुम्ही बघणार आहात कला बिचारी स्वतःच्या जखमांची पर्वा न करता तिथेच बसली अद्वैत शुद्धीवर यावा म्हणून. कलाचे आई वडील तर बिचारे सगळं करून अजून तिथे अपराधासारखे उभे आहेत. आता तिथे कलाला त्रास होत असतो तिच्या जखमांचा. तेव्हा हा सोहम म्हणतो वहिनी अगं किती लागले तुला, चल बरं आपण त्याला बँडेज करून येऊ. सरोज म्हणते काय रे सोहम इतकं सगळं झालं तरी तुला ह्या बाईचाच पुळका आहे का, काय गरज आहे हिची बँडेज वगैरे करायची, काहीही गरज नाहीये. हे सगळं हिच्यामुळेच झालंय तुला कळतं ना, तरी सुद्धा हिची काळजी करतोयस का सोहम. काही गरज नाहीये हिला बँडेज वगैरे करायची. बापरे एवढं कुठे असतं का प्रेक्षकांनो, हे जरा जास्तीच झालंय. आता सरोज पुन्हा कलाला दोष देत म्हणते हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू जेव्हापासून आमच्या घरात आली आहे ना तेव्हापासून आमच्या घरावर एक ना एक संकट येतच आहे. म्हणजे तुझ्याशी बोलून तर काही उपयोगच नाहीये, आमच्या उरावरच उठली आहे ही सगळीच्या सगळी फॅमिली. तुम्ही चांदेकरांचा पूर्ण विध्वंस करणार आहात, तोपर्यंत काही तुमच्या मनाला शांतता लागणार नाहीये. नाही तू आणि तुझी बहीण दोघी मिळून वाट लावा आमच्या चांदेकरांची. कला बिचारी खूप रडत असते. शेवटी संगीताताईंना काही सहन होत नाही. त्या म्हणतात काय बोलताय तुम्ही सरोजताई, तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्वीकारलं जरी नसेल तिला तरी माझी कला असं का बोलता हो. माझी लेक तुमच्या मुळावर का उठल, ते घर पण तिचंच घर आहे ना हो. अहो तुम्हाला माहिती आहे हो सरोजताई का माझी लेक तुमच्या घराबद्दल वाईट विचार करल हो. आता लगेच सरोज रडायला लागते आणि म्हणते वा वा मिसेस खरे नाही, म्हणजे जशी खाण तशी माती, जशा तुम्ही तशा तुमच्या मुली. नाही तुला शेवटचं सांगते मी आता, आज दिवाळीच्या दिवशी माझा मुलगा त्याच्या आयुष्याशी झगडतोय तुझ्यामुळे आणि केवळ तुझ्यामुळे. माझ्या मुलाच्या जीवाला जर काही झालं ना तर मी तुला सोडणार नाहीये. आता हे सगळं ती रडत रडत बोलत असते, पण प्रेक्षकांनो सरोज विसरतीये हे सगळं तिच्यामुळे झालंय. तिने जर बिल्डर लोकांना तिथे पाठवलं नसतं तर ही आग लागलीच नसती. आता खरं तर सरोजने स्वतःला गुन्हेगार समजायचं तर हे सगळं कलावर शेकून सरोज मोकळी होतीये. पण आता हा भाग तर त्यांनी संपवलाय. पुढच्या भागामध्ये डॉक्टर सांगतात की त्यांना अस्थमा असल्यामुळे की त्यांची कंडिशन जरा जास्तीच क्रिटिकल झाली आहे, तुम्ही कन्सर्न फॉर्मवर सही करा. आता ही सरोज या कलाच्या हातातून पेपर हिसकवत म्हणते तू लांब राहा त्याच्यापासून, तू सही करायची गरज नाहीये. आता कला अगदी आपुलकीने विचारत असते डॉक्टरांना चांदेकरला बरं वाटेल ना, तो ठीक होईल ना. आता या कलाची काळजी सरोजला कळते बरं का. डॉक्टर म्हणतो
काय होईल कसं होईल हे आम्ही नाही सांगू शकत मॅडम, तुम्ही देवाजवळ प्रार्थना करा. आता बघूयात प्रेक्षकांनो, मजा येणारे पुढचे भाग बघायला. सरोजला जाणीव होईल कलाच्या चांगुलपणाची, जशी कलाला जाणीव झाली अद्वैतच्या चांगुलपणाची. आता खरंच येणारे भाग खूपच छान दाखवतील ते प्रेक्षकांनो, अशी अपेक्षा आहे. काय वाटतं तुम्हाला कमेंट करून कळवा. आणि ज्यांनी कोणी अजून देखील चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हो, आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे रिव्ह्यू दिल्यावर तो तुमच्या मोबाईलवर झळकेल. नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.